संतोष जरा इकडे दादो ने अमर सिंपल लाव अमर दादा घ्या घ्या अमर दा या
टाका या. आपण त्यांनी श्री जमणे सरांचं फुल स्वागत करायचं आहे. जमणे सर. यानंतर अमोल आवळे यांनी श्री रावसाहेब मल्लिकवाडे यांचं फुल स्वागत करायचं आहे. यानंतर श्री दादासाहेब आवळे यांना विनंती करतो की त्यांनी श्री नदाब सर यांचं फुल स्वागत करायचं आहे. यानंतर मी महादेव आवळे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अरविंद माने यांचं फुल स्वागत करायचं आहे. यानंतर श्री निवास आवळे यांनी श्री गजानन संपा साहेब यांचं फुल स्वागत करायचं आहे. यानंतर श्री ॲडव्होकेट ममतेश आवळे यांचं स्वागत श्री राजू आवळे यांनी करावं असं त्यांना विनंती करतोय. पप्पू इकडे घे. पप्पू संतोष आठवले. यानंतर श्री संतोष आठवले अध्यक्ष पॅन्थर आर्मी यांचं स्वागत श्री उल्हास आवळे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. नाव काय? यानंतर श्री खंडेराव हेरवाडे शिरोळ तालुका अंधश्रद्धांनी म्हणून अध्यक्ष यांचं स्वागत श्री सज्जन सदामते यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय. यानंतर श्री बाळासाहेब गायकवाड यांचं स्वागत श्री सुनील मोरे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. संजय कुमार टिपून
त्यानंतर श्री सूरज कांबळे सर त्यांचं स्वागत श्री माणिकावे सर यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. यानंतर संजय कुमार दीपंकर बौद्ध धर्म अभ्यासक त्यांचं स्वागत श्री शशिकांत तावळे यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार श्री दगडू माने त्यांचं स्वागत श्री सुभाष आवे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आमचं स्वागत बनसोडून करावे. त्यानंतर श्री सुभाष आवे यांचं स्वागत श्री सच्चिदानंद बनसोडे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि कोण डायरेक्ट महिना बाकी त्यानंतर श्री रत्देवे सर यांचं स्वागत श्री राजू कलाल सर यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. हा सर त्यानंतर अशोक कांबळे सर अशोक कांबळे सर यांचं स्वागत सुद्धा पुष्पगुच्छ देऊन द्यावे. त्यानंतर आप्पा बंधू यांचं सुद्धा पुष्पगुच्छ स्वागत करण्यात येत आहे. नमक के बिना भोजन की शोभा नहीं, पानी के बिना नदी की शोभा नहीं। ऐसा अन्ना बोल सके लोग से अन्ना बोल सके कैसे क्या जगदीश में इस भारत देश को शोभा यानंतर निवास आवे यांचं स्वागत श्री संतोष कांबळे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. तुझा राजू प्रधान दिले झालं झालं झाले मग सगळेच होतात.
या स्वागत राहून गेलं असेल तर मी माझ्या मनापासून या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या लोकांचं, मान्यवरांचं, सर्वांचं स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कामगारांच्या, श्रमिकांच्या, शोषितांच्या तळहाताच्या जोरावरती आहे असं सांगून ज्या क्रांतिकारी विचारांनी समता प्रस्थापित करण्याचं काम केलं तर ते नाव म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि या आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आपण इथं छोटासा व्याख्यानाचा कार्यक्रम करत आहोत. या व्याख्यानाच्या कार्यक्रमात असताना आपण सर्वांनी थोडासा वेळ झाला, 1-2 मिनिटात मी आपल्याला प्रस्तावना सांगतो आणि त्यानंतर या कार्यक्रमास डायरेक्ट आपण व्याख्यानाला जाऊ. सर बसून घे जरा असू दे, मी इकडे उभं राहतो. सर बसा, तुम्ही बसा. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे जीवनदाते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता अहिल्याबाई, माता रमाई या सर्व महामाता आणि महापित्यांना सर्वप्रथम देवाला वंदन करतो. आज या ठिकाणाला आपण अण्णाभाऊच्या जयंतीचा कार्यक्रम सम्यक क्रांती फाउंडेशन आणि अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती संगमनगर संयुक्त विद्यमानाने करत आहोत. आज हा पहिल्यांदाच कार्यक्रम आहे की सम्यक क्रांती फाउंडेशन काय आहे आणि जयंती महोत्सव समिती काय आहे याचं वेगळं पण आपल्या आलेल्या सर्व पाहुण्यांना, मान्यवरांना मी सांगू इच्छितो. सर, सम्यक क्रांती फाउंडेशन हे रमाबाई हाऊसिंग सोसायटी म्हणजे जयभीमवाले समाजामध्ये आम्ही स्थापन केले आणि अण्णाभाऊ साठे जयंती ही इथं येऊन सर्व समावेशक सर्वांनी मिळून करायचा एक निर्णय घेतला आणि त्याचं फलित म्हणजे आज या ठिकाणी मोठ्या दिमागाने अण्णाभाऊंची जयंती साजरी होत आहे. जयंती साजरी करण्याच्या पाठीमागचा हेतू काय, सम्यक क्रांती फाउंडेशन काय करतं तर जे महापुरुषांनी आम्हाला विचार दिलेले आहेत, समतेचे, स्वातंत्र्याचे, बंधुत्वाचे, हे ऋणानुबंध एका समाजाचं दुसऱ्या समाजाशी ऋणानुबंध जपण्याचं काम हे सम्यक क्रांती फाउंडेशन आमची ही जयंती महोत्सव समिती आज करत आहे, अशी मी तुम्हाला या सदरची माहिती देत आहे. आणि असंच हे कार्य अविरत राहील. आज या समाजाशी नाव जोडले, उद्या दुसऱ्या समाजाशी, असं करून जे बुद्धाने तत्व दिलं, जगाला शांतीचा संदेश दिला आणि सुखमय हो, तर हे सुखमय करण्याचं काम हे समिती आणि फाउंडेशन करेल. जास्त काही वेळ घेणार नाही कारण अण्णाभाऊंचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. त्यामुळं मी 2 मिनिटासाठी रणदेवी सरांना विनंती करतो, 2 मिनिटात मनोगत व्यक्त करायचं आहे. कार्यक्रमाला बराच वेळ झालाय. रणदेवी सरांनी मनोगत व्यक्त केलं की त्यानंतर लगेच सरांना आपण बोलायला चान्स द्यायचा आहे कारण आपल्याला सरांना ऐकायचं आहे. तर मी रणदेवी सरांना विनंती करतो त्यांनी येऊन आपलं मनोगत 2 मिनिटं व्यक्त करावं. प्रथमतः गेल्या वर्षीची अण्णाभाऊ साठे जयंती आणि ह्या वर्षी अण्णाभाऊ साठे जयंती ह्याच्यामध्ये मोठा फरक आहे. त्यामध्ये शिरोळ नगरपालिकेचा सगळ्यात महत्वाचा हात आहे. त्यासाठी शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे या वार्डाचे नगरसेवक आनंद माने असू द्यात, गजानन संकपाळ असू द्यात, मल्लिकडे साहेब असू द्यात आणि एकूण सर्व नगरसेवकांनी ह्या संगमनगरमध्ये जो हॉल बांधला आणि भव्य दिव्य अशी जयंती साजरी करण्याची संधी यावर्षी दिली, त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवत असं मी विनंती करतो. खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे जयंती म्हणजे शोषितांचा आवाज असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. इथं प्रत्येकाला अण्णाभाऊ साठेचं सगळं माहिती आहे, परंतु कृती करायला कोण तयार नाही. त्यामुळं एक आपल्या हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवून अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करावी लागते. हे सगळ्यात मोठं आजच्या काळातील दुर्दैव म्हणायचं का सुदैव म्हणायचं हे प्रत्येकाने चिंतन करणं खऱ्या अर्थानं सर गरजेचं आहे. आणि अण्णाभाऊ साठेंच्या विषयी मी जास्त काय सांगणार नाही कारण का बाबाला नागत सरांना त्यासाठी इथं आपण आणलेलं आहे. परंतु इथं बसलेली जी लहान मुलं आहेत
बाळानो शांत बसा. आज जी जयंती आहे, भविष्यामध्ये अण्णाभाऊ साठे कोण होते हे सांगण्याची वेळ येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं आज आपण जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये घेत आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं मला कौतुक करावं वाटतं ते सम्यक फाउंडेशनचं. कारण का अण्णाभाऊ साठेंची जयंती संगमनगरमध्ये साजरी होत होती. गेल्या वर्षीची जयंती आणि आजची जयंती ह्याच्यामध्ये सगळ्या प्रवर्गाचे लोक इथं आहेत. प्रथमतः मी लिंगायत समाजाच्या वतीनं अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने 12व्या शतकामध्ये जात नष्ट करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी जो लिंगायत धर्म स्थापन केला, त्याच्यामध्ये मातंग चेन्नया नावाचा मातंग समाजाचा जो शरण होता, त्याच्या घरी जाऊन महात्मा बसवेश्वरांनी प्रसाद प्राशन केला. त्यावेळी एक वचन लिहिलं गेलं होतं. काय वचन लिहिलं होतं की जर मातंग समाजाच्या घरामध्ये महात्मा बसवेश्वर जर प्रसाद घेत असतील तर तिन्ही भूलोक थरथरले असतील. म्हणजे 12व्या शतकामध्ये असा मोठा संदेश देणारा लिंगायत धर्मामध्ये मातंग चेन्नया नावाचा शरण होऊन गेला. त्या काळापासून तुमची आजी पंजी सुद्धा युबित लावत असणार आहे, परंतु तुम्ही ते विसरला. युबित म्हणजे समतेचं प्रतीक आणि सम्यक फाउंडेशनने हे समतेचं प्रतीकाचा झेंडा घेऊन प्रत्येक जयंती त्या त्या वार्डामध्ये त्या त्या लोकांना घेऊन साजरी करण्याचा जो विडा उचललेला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इथं जे मगाचपासून आमचे धनाजी आवळे मातंग समाजाच्या वतीनं जो शब्द वापरत होते तसा शब्द न वापरता अण्णाभाऊ साठे विचारमंचच्या वतीनं असा शब्द भविष्यामध्ये आपण वापरला तर अण्णाभाऊ साठेंचं कार्य सगळ्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. अशा या अण्णाभाऊ साठेंच्या विषयी सांगावं तेवढं थोडंच आहे, परंतु आता अनेक लाखाचे मोर्चे निघतात, करोडचे मोर्चे निघतात, परंतु ह्या भारताच्या इतिहासामध्ये एकमेव मोठा मोर्चा काढलेला सगळ्यात महत्वाचा मोर्चा 14 ऑगस्ट 1947 अण्णाभाऊ साठेंनी 15 ऑगस्ट 47 भारत स्वतंत्र झालेला दिवाळी म्हणून साजरी करायची होती, परंतु अण्णाभाऊ साठेंनी 14 ऑगस्ट 1947 सांगितलं उद्या जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते आमच्यासाठी स्वातंत्र्य नाही, हे फक्त मोठ्या आणि दांडग्या लोकांच्यासाठी स्वातंत्र्य आहे. आणि 50,000 लोकांचा मोर्चा काढणारा अण्णाभाऊ साठेंच्या म्हणजे आपल्या समाजाचं प्रतीक आहे. हे खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे. अशा अण्णाभाऊ साठेंचं मी गेल्या 2 वर्षापूर्वी मी तुम्हाला एक आव्हान केलं होतं अरुणमाने सभेत सगळ्यांना की अण्णाभाऊ साठेंचं आपण दरवर्षी कौतुक करतो, परंतु ज्या वाटेगावमध्ये त्यांचा जन्म झाला त्या वाटेगावमध्ये एकदा जाऊन या आणि त्यांचं जे स्मृतीस्थळ आहे ते तुम्ही बघायला पाहिजे. किती जण जाऊन आला हे आत्मचिंतन करा. परंतु येणाऱ्या अण्णाभाऊ साठे जयंतीला मी तुम्हाला नक्की विचारेन की तुम्ही किती जण वाटेगावला जाऊन आला, आणि तुम्हाला अनेक मी संधी देतो. कारण का अण्णाभाऊ साठेचे जे स्मृतीस्थळ आहे तिथं जर आपण गेलो तर अण्णाभाऊ साठे दुष्काळामध्ये पोटा पाण्यासाठी चालत मुंबईला 700 किलोमीटर जाणारा अण्णाभाऊ साठे, बायका पोरांना घेऊन जाणारा अण्णाभाऊ साठे कसं जगत होता हे खऱ्या अर्थाने तिथे गेल्यानंतर कळणार. ज्या अण्णाभाऊ साठेंचे जिवंत असताना रशियामध्ये पुतळा उभा केला त्या अण्णाभाऊ साठेचा आपल्याला किती अभिमान असायला पाहिजे हे तिथे गेल्यावर कळणार. ज्या अण्णाभाऊ साठेचं घर बघण्यासाठी रशियाचा पंतप्रधान दिल्लीमध्ये आल्यानंतर इंदिरा गांधींना विचारतो अण्णाभाऊ साठे कुठे राहतात, त्यावेळी इंदिरा गांधींना धक्का बसतो. इंदिरा गांधी मुंबईला फोन करतात अण्णाभाऊ साठे कुठे राहिल्यात ह्याचं तिथं जाण्याची व्यवस्था करायला होतात. एवढा महान माणूस आपल्या जातीचा आहे, ह्याचा अर्थ आपल्याला त्याचा किती अभिमान असायला पाहिजे. ह्यासाठी भविष्याची लढाई, मग भविष्य कोणाच्या हातात आहे तर तुमच्या मुलांच्या हातात आहे. इथं बरेच जण शिकून मोठमोठ्या पदावर गेले आणि आपल्या मागल्या समाजाला विसरण्याचं काम बरेच जण करतात. तर इथे जी छोटी मुलं 10वी 12वी मध्ये जी यशस्वी झालेली त्यांची परिस्थिती नसेल तर त्यांना मदत करून खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंना आपण मानवंदना देण्याचा प्रयत्न करावा. कार्यक्रमाला बराच वेळ झालाय, तर मी इथे उपस्थित असलेले पत्रकार मित्र आमचे दगडू माने साहेब असू द्या, राजू प्रधान असू द्यात, पुरोगामी चळवळीचे हिरवाडे साहेब असू द्यात, गावातले जेवढी माणसं आहेत त्यांची संख्या मोजाने आपण संगमनगर मध्ये 800 माणसं आहे. इथं किती माणसं आहेत, येणाऱ्या ह्याच्या वेळी बाहेर मांडव घालून लोक इथं गोळा झाले पाहिजेत अशी प्रतिज्ञा करून पुढल्या वर्षीची जयंती साजरी करण्याच्या तुम्हाला मी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपर्क. धन्यवाद सर. 12व्या शतकातून असं समाजाची नाळ महामानवांशी एकमेकाशी जोडत आले आणि अण्णाभाऊंचे विचार कसे पोचवावे हे सरांनी आता सांगितलं.
यानंतर मी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करण्यास सचिन कोरुचकर सरांना बोलवतो. यानंतर कोरुचकर सर बोलले की डायरेक्ट व्याख्यान सुरुवात होणार आहे, तर मी सरांना विनंती करतो 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय भीम. म्हणा जरा जय भीम. खऱ्या अर्थानं वेळ झालाय, पण सरांची परवानगी घेऊन तुमचं जे गाणं आहे सम्यक क्रांतीच्या सगळ्या परिवाराला मी विनंती करतो प्रसन्न की या ठिकाणी तेच गाणं योग्य आहे. कारण आपण ज्या भिंती तोडून भिंतीच्या पलीकडे चाललोय त्या गाण्यानं सुरुवात झाली तर खरंच बरं होईल. एक सरांची परवानगी घेतली, एक 5 मिनिटात या सगळेजण राहुल आणि खऱ्या अर्थानं ते गाणं घेऊया आणि मगच आपण ह्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं शोभा येईल. कारण आपण एका हाडाच्या कलाकाराची जयंती साजरी करतोय आणि त्या कलाकारासाठी ते गाणं खऱ्या अर्थानं योग्यच आहे. आणि सम्यकची सगळी टीम आहे आणि आपल्या इथे खऱ्या अर्थानं शाहीरच एक आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की त्यांनी ते गाणंच या ठिकाणी सुरू करूया. सर तुम्ही सुद्धा आला तर खूपच मजा येईल. या हा अहो या की दादा. राहुल तुम्हीच घ्या, आम्ही जरा ठीक आहे. राहुलचा आवाज सांगून गेले होते समाजापर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहोचवण्याचे काम या अण्णाभाऊंनी केलं. आणि अशा शाहिराची जयंती असताना ही गाणे वाचून म्हणणं हे खरंच आपल्या कार्यक्रमाला शोभा देणार नाही. तर आमच्या लहान मुलांनी गाणं हे केलंय की आता आपण सगळ्या समाजाच्या निमित्त ते गाणं घेतोय, म्हणजे ही जयंती साजरी करतोय. तर त्यासाठी तेच गाणं योग्य आहे की पहिला आपल्याची जी भिंत आहे, विचारांची भिंत असेल किंवा अनुभवाची भिंत असेल, ती भिंत पहिला वाटली पाहिजे आणि समतेची, बंधुतेची, स्वातंत्र्याची ही भिंत आपण उभारून ती नाव घेऊन गेली पाहिजे. जे खरं अण्णाभाऊंचं काम आहे, बाबासाहेबांचं काम आहे, योगेश्वरचं काम आहे. माईक असं लांब झालं तुझ्याकडे, माईक तुझ्याजवळ. पाडू चला रे भिंत ही मध्ये आरे नारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी. पाडू चला रे भिंत ही मध्ये आरे नारी, पाडू चला रे भिंत ही मध्ये आरे नारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी. सांडूया तो फूल तोडू प्रीती त्यावरी, सांडूया तो फूल तोडू प्रीती त्यावरी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी. मी कोण तू आहे, मी कोण तू आहे, कळले आहे कोणाला कळले आहे. सुरू मतभेद हे नको विचारी, चलवी सुरू मतभेद हे नको विचारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मनातून बांधूया एक वाट जाणारी. हा हिंदू हा मुस्लिम तुरे, हा हिंदू हा मुस्लिम तुरे, भेद कसा हा मानव सारे, भेद कसा मानव सारे.
जाती सवा धर्मा परी मानवता प्यारी, जाती सवा धर्मा परी मानवता प्यारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. आता एक नवीन प्रकार काढतोय एससी एसटी तर अशी अनेक प्रकारचे आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणताय त्याच्या असं आरक्षण सांगतोय किंवा आता योगाला नवीन प्रकार असेल तर ह्या जी सरकारी आहे त्याची माध्यमे आहे आपण सगळ्यांनी मिळून जर त्यासाठी हे केलं तर ते आपल्यासाठी चांगलं होणार आहे. म्हणून आमचे कवी म्हणतात तुफान वादळे तुझी तुफान वादळे होती दर्यावरती लाटा येती, दर्यावरती लाटा येती, मग एकीकडे चालवून नाव करणारी, मग एकीकडे चालवून नाव तरणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. पारू चला रे भिंतही मध्ये आडेणारी, पारू चला रे भिंतही मध्ये आडेणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी, या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी. जिजाऊच्या शिवरायांना मराठ्यांनी वाटून घेतलंय, जिजाऊच्या शिवरायांना दलितांनी बांधून ठेवलंय रमाईच्या भीमरायांना. अण्णाभाऊ फक्त आमचे मातंगानी गायली गाणी आणि अहिल्याबाई म्हणजे फक्त धनगराची राणी. महात्मा फुलेंना न्यायला गोळा झाले सारे माळी आणि महापुरुषांच्या विचारांची इथेच बघा झाली ओळख. या महापुरुषांना एका जातीमध्ये, एका धर्मामध्ये, एका गल्लीमध्ये वाटून खऱ्या अर्थानं आपण घेतलेला आहे आणि त्यांचे विचार रुजवण्याचं काम जर कोण करत असेल तर अण्णाभाऊंचे विचार हे या ठिकाणी करत आहेत. आजच्या या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत राष्ट्रसेवा दलाचे आमचे मित्र नादार सर, हे खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत आपल्या शाहिरीतून, आपल्या व्याख्यानातून आणि लोकांना एकत्र करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात करत आहेत. अण्णाभाऊ काय आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. तुकाराम भाऊराव साठे नावाचा एक महामानव 1 ऑगस्ट 1920 ला सांगलीतील वाटेगाव या एका छोट्याशा गावी जन्माला आला आणि तिथून पासून तो रशिया मार्गे पुन्हा त्याच गावात येऊन मरण पावतो. हा त्याचा जो प्रवास आहे, हा प्रवास एका पुस्तकात, एका चरित्रात मावणारा नाहीये, हा एका पुस्तकात मावणारा नाहीये. खऱ्या अर्थानं आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, पण दुर्दैवाने ही प्रेरणा घेतली जात नाही आणि खऱ्या अर्थाने ती प्रेरणा दिली सुद्धा जात नाही. आहे का अण्णाभाऊ साठे आमच्या पुस्तकात? आम्ही मुलांना सांगतो अण्णाभाऊ साठे, पण पुस्तकातून अण्णाभाऊ गायब झालेले आहेत, पुस्तकातून बाळासाहेब गायब झालेले आहेत आणि पुस्तकामध्ये काय येत आहे? मनुस्मृती येत आहे. आणि याला विरोध करण्याचं काम आपण केलं पाहिजे. कोण करणार? कोण करणार याला काम? कारण तिथं जी राज्यकर्ती जमात आहे, बाबासाहेब म्हणत होते की शासनकर्ती जमात झाली पाहिजे. जोपर्यंत आपण शासन करणारा होत नाही तोपर्यंत अत्याचार, अन्याय होतच राहणार. त्याचं स्वरूप बदललंय, फक्त त्याचं स्वरूप बदललंय, पण अन्याय होतच आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आज व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, एवढं 8 दिवसापासून मेसेज टाकतोय, इथे 500 माणसं गोळा होत नाही. विचार करा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अण्णाभाऊंनी 25,000 माणसं गोळा करून मुंबईमध्ये जाऊन मोर्चा काढला आणि सरकारला सांगितलं की हे आजादी छुट्टी आहे, देश की जनता भुकी आहे. काय धाडस होतं, काय डेअरिंग होतं, काय माणसांची तळमळ होती, पण दुर्दैवानं त्या माणसाचं चीज झालं नाही. अण्णाभाऊ साठे वाटेगावमध्ये त्यांचं महानिर्माण झालं. 3 दिवस अण्णाभाऊ साठेच्या त्या देहाजवळ कोणीही फिरकलं नाही. त्याचं कारण त्यांनी हा जो समाज
सुधारायचा प्रयत्न केला, त्यालाच खऱ्या अर्थानं लोकांनी विरोध केला. मी जास्त काही बोलणार नाही, बरंच काही बोलण्यासारखं आहे आणि या ठिकाणी नदाब साहेब तर डिटेलमध्ये सांगतीलच. पण एकच विनंती आहे की सम्यक क्रांती आणि खास करून प्रसन्न आमची टीम यांनी एक ठरवलं की ही जी भिंत आहे की मी महाराजा, मी चांभाराचा, मी मांगाचा, अशा प्रकारे 59 अनुसूचित जाती आहेत. आता सरकारनं त्या जातींमध्ये सुद्धा भेद करायला सुरुवात केली. राहुल गांधींचा उल्लेख केला की त्या जातीमध्ये सुद्धा झेडच्या पुढे जाईल, म्हणजे एक भाकरी ही वाटून खाण्यामध्ये पुन्हा बांधणं लावायची आणि सुधारायचं नाही. हा खऱ्या अर्थानं सरकारचा डाव आहे. ते काय आहे हे आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे, आपण वाचलं पाहिजे, लायब्ररी निर्माण केली पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत, अण्णाभाऊ वाचले पाहिजेत, बाबासाहेब वाचले पाहिजेत, बौद्ध धर्म वाचला पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला या संकटातून पुन्हा बौद्ध धर्माकडे नेलं आणि तिथून पुन्हा आणि आपण पुन्हा त्या देवाच्या दारात येत आहोत. म्हणजे खऱ्या अर्थानं ना मी हिंदू झालो, ना मी बौद्ध झालो, अर्ध्यातच अडकून राहिलो. ना मी हिंदू झालो, ना मी बौद्ध झालो, अर्ध्यातच अडकून राहिलं. बाण माझ्या विहार दाखवलं, पोरानं पुन्हा मंदिर गाठलं. बाण माझ्या विहार दाखवलं, पोरानं पुन्हा मंदिर गाठलं. आता माझी अवस्था अशी आहे की ना मला वंदना पाठ आहे, ना आरती येते. आता मला ना वंदना पाठ आहे, ना आरती येते. खऱ्या अर्थानं ही कविता आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा देणारी आहे. आपण पुन्हा युद्धाकडे न जाता बुद्धाकडे गेलं पाहिजे, हीच या चरणी मी सर्वांना विनंती करतो. आणि हा जो कार्यक्रम आयोजित केला, अतिशय चांगला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हा या ठिकाणी संपन्न होत आहे. गर्दी नसली तरी दर्दी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी नदाब सरांना विनंती करतो की त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांचा हा जो पश्चिम महाराष्ट्रात आता 1 नंबरचं जर नाव असेल तर ते नदाब सर आहेत. खऱ्या अर्थानं लोकांना जागृत करण्याचं काम हे सर करत आहेत. त्यांच्या कार्याला तर शुभेच्छाच आहेत आणि त्यांच्या या व्याख्यानाला सुद्धा शुभेच्छा देतो. आणि मला 1-2च मिनिटं बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार आहे. जय हिंद. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते तत्पूर्वी एक गाणं झालं. सचिन कुरुशकर सरांनी अतिशय मोलाचे विचार सांगितले. पण आता आज आपल्याला व्याख्यान, तर मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय बाबासाहेब जाधव सर, हेरवाड राष्ट्र सेवा दल महामंत्री, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करायचं आहे. हॅमिंग व्हायला नको म्हणूनच चलो भैया हॅमिंग होते का मग तो सगळ्यांनी आपापले मोबाईल सायलेंट करून ठेवा. लहान मुलांना पण सायलेंट करून ठेवा. जगाला शांततेचा संदेश देणारे आणि आपल्या जीवनामध्ये जे दुःख येतं त्या दुःखाचं कारण शोधलास तर तुला आनंद मिळेल, अशा प्रकारचा विचार देऊन आपल्या सर्वांना शहाणं करण्याचं काम ज्यांनी केलं ते तथागत गौतम बुद्ध. अहिंसेचा विचार देणारे भगवान महावीर, इस्लामच्या माध्यमातून शांततेचा आणि प्रेमाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर साहेब, सेवेचा भाव ज्यांनी आयुष्यभर जपला आणि परमेश्वराची भक्ती जेवढी महत्वाची आहे त्याच्यापेक्षा लोकांची सेवा महत्वाची आहे, असा सेवा भाव हा फार मोठा विचार ज्यांनी दिला ते गुरु ग्रंथ साहेब नानकजी. आणि 12व्या शतकामध्ये काय कवे कैलाश, श्रम हाच परमेश्वर आहे, याच्यापेक्षा वेगळा कुठलाही ईश्वर या जगात नाही. म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर माणसाचा श्रम आणि घाम आहे. आणि म्हणून आपल्या शरीरावर प्रेम करा, शरीर हेच देवालय आहे. अशा प्रकारचा क्रांतीचा विचार देणारे महात्मा बसवण्णा
18 पगड जातीच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन रयतेचं राज्य निर्माण करणारा तुमचा माझा शिवबा, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं पहिली जयंती ज्यांनी सुरू केली आणि शिवाजी महाराजांच्यावर पहिला पोवाडा ज्यांनी लिहिला ते तुमचा माझा सर्वांचा बाप महात्मा क्रांतीबा ज्योतिबा फुले. या देशाचं संविधान लिहून या देशामध्ये मनुस्मृती गाडून समतेवर आधारलेलं नवं भारतीय संविधान त्यांनी निर्माण केलं ते तुमचा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माता रमाई, जिजाई असेल, अहिल्यामाई असेल, ज्या माऊलीनं या ठिकाणी शेण दगड खाऊन तुम्हाला माणसात आणण्याचं काम केलं ती माता सावित्री. तिच्याच खांद्याला खांदा लावून या देशातली पहिली शिक्षिका होण्याचा मान ज्यांनी मिळवला ती फातिमा शेख. आणि ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते लोकशाहीर, लोकशाहीर म्हटलेला आहे, नुसताच शाहीर नाही, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्या सर्व महामानवांना, महामातांना सुरुवातीला अभिवादन करतो. सम्यक क्रांती फाउंडेशनच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आज हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. याबद्दल त्या सर्वांना जिंदाबाद, सलाम. विचारमंचावर सगळी मान्यवर मंडळी आहेत. माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद साहेब आणि माझ्यासोबत माझ्या या सगळ्या चळवळीमध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारी ही सगळीच मंडळी, यांनाही जिंदाबाद, आपल्या सर्वांना जिंदाबाद. मगाची सर म्हणाले ते फार महत्वाचं आहे. काय म्हणाले होते अण्णाभाऊ साठे? जग बदल घालून घाव गेले सांगून मज भीमराव. यावरून आपण समजून घेऊया अण्णाभाऊ साठेंना नेमकं सांगायचं काय होतं. मी ते बसलेल्या सगळ्यांना विचारतो, माफ करा, मी अण्णाभाऊ साठेंचं एक तरी पुस्तक वाचलेलं आहे असं किती लोक आहेत? अरे वा, निदान 10-15 तरी हात उभे राहिले म्हणजे बरं आहे. संकल्प साहेब, मी अण्णाभाऊ साठेंची जयंती जोरात साजरी करतो. अण्णाभाऊ साठेंचं एक पुस्तक माहिती आहे का? नाही, मला काय त्यातलं काय माहित नाही. मी बाबासाहेबांचं जयंती जोरात साजरी करतो. बाबासाहेबांचं काय माहिती नाही. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, मुजरा करायला लावतो. काय माहितीये? नाही, त्यातले तेवढं काय विचारू नका मला. हे आजचं वास्तव आहे आणि म्हणून आपल्याला विचाराची पेरणी करावी लागेल. अण्णाभाऊ साठेने आयुष्यभर विचाराची पेरणी केली. कुठला विचार पेरला त्यांनी? कुठल्या समाजात आले होते? आपण मगाशी म्हणा लागलो अण्णाभाऊ साठे मांगांचे, अण्णाभाऊ साठे मातंगाचे. हा ठीक आहे ना, होते, ठीक आहे, परंतु तिथंच थांबले नाहीत ते. परिस्थिती अत्यंत बिकट होती, खायचे वांदे होते, सगळं होतं. पण या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढत ते गेलेले, त्यांनी जगलेले आहेत. पण त्यांनी आदर्श उभी केलेले आहेत. मगाशी या ठिकाणी सर म्हणाले की मुंबईला गेले चालत. वय किती होतं? 11 वर्ष. 11व्या वर्षी चालत गेलेले आहेत. सगळा कुटुंब. जायला मुंबईला किती दिवस लागले? 2 महिने. आता आपण लगेच एका दिवसात जाऊन परत येतोय मुंबईतनं. 2 महिने चालत, जिथं जागा मिळेल तिथं थांबायचं. ऊन वारा थंडी पाऊस जे काय असेल ते सहन करत, जाता जाता काम करत, असलेलं खात, दुसऱ्याची चाकरी करत मुंबईला गेले. बरं, मुंबईला तिथं जाऊन काय लगेच तिथं काही मिळालं नाही. मुंबई म्हणजे त्या ठिकाणी आज आपण जे म्हणतो
ती मुंबई सुद्धा त्या काळामध्ये तेवढीच बकाल होती, तेवढीच गुंडागर्दीची होती, तेवढीच ती शोषणकर्ती समुदायाची होती. आणि म्हणून तिथं अण्णाभाऊ साठेंना सुद्धा फार संघर्ष करावा लागलेला आहे, फार मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. पडेल ते काम करणं याच्याशिवाय पर्याय नव्हता. कुठलं काम केलं? बूट पॉलिश पासून झाडांना तिथं पाणी घालणं, बंगले धुवून देणं, गाड्या धुणं, इस्त्री करणं, थिएटरमध्ये जाऊन त्या ठिकाणी तिकीट फाडणं, पोस्टर रंगवणं, एकही काम शिल्लक नव्हतं, एकही काम. अशा सगळ्या प्रकारची कामं त्यांनी केलेली आहेत, लक्षात ठेवून घ्या. पण ह्या सगळ्या प्रकारची कामं करत असताना गिरणीमध्ये ज्या वेळेला ते काम करायला लागले त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये कलाटणी देणारा तो प्रसंग ठरला. त्यांच्या आयुष्यामधला तो प्रसंग आहे. गिरणी कामगारांच्या सभेला कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं जे भाषण त्यावेळेला होतं, त्या भाषणामुळे ते प्रभावित झाले. त्या भाषणात काय म्हणाले डांगे? त्या भाषणात डांगे असं म्हणाले की कामगार बंधूंनो, आमच्या आयुष्याचं चांगलं आणि वाईट गाणवणारं दुसरं कोणी नाही आहे, ते आम्ही आहोत. आम्ही कष्ट करतो, आम्ही घाम घालतो, आम्ही या समाजामध्ये निर्मितीचं काम करतो. आज जे काही आज संबंध जगामध्ये जग चाललेलं आहे याला कारण श्रमिक आहे. आणि म्हणून श्रमिकाला सुद्धा या ठिकाणी माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. ही श्रमिकांची लढाई आहे. श्रमिकाला त्याचा हक्क मागता आला पाहिजे. आणि म्हणून मार्क्स असं म्हणाला, काय मार्क्स म्हणाला? दुनिया के सब मजदूर एक हो. आणि मग आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी चाललेल्या आंदोलनामधला हा प्रभाव अण्णाभाऊ साठेंच्या मनावरती पडला. आणि तेव्हापासून अण्णाभाऊ साठे हे कॉम्रेड झालेले आहे, ते लक्षात ठेवून घ्या. कॉम्रेड असणं म्हणजे काय असणं? कॉम्रेड असणं म्हणजे मी कुठल्याही प्रकारची गुलामी मानणार नाही. कॉम्रेड असणं म्हणजे मी कुठल्याही प्रकारची विषमता मानणार नाही. कॉम्रेड असणं म्हणजे मी स्त्री पुरुष समता मानणार. कॉम्रेड असणं म्हणजे मी शोषणाच्या विरोधामध्ये आवाज करणार. कॉम्रेड असणं म्हणजे मी विद्रोह करणार. आणि मग या पद्धतीचा विचार त्यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडायला सुरुवात केली. आणि मग संध्याकाळच्या वेळेला आपल्या मित्रांच्या बरोबर बसताना मग गाणी म्हणता म्हणता या ठिकाणी त्यांना कौन सुचायला लागली, त्यांना छक्कड सुचायला लागली, त्यांना पोवाडा सुचायला लागला, त्यांना वगनाट्य सुचायला लागलं, त्यांना तमाशा सुचायला लागला, त्यांना कथा सुचायला लागली, त्यांना अनेक प्रकारच्या साहित्यातले सगळे मानदंड सुचायला लागले. आणि मग ते लिहत गेले. कारण त्यांना कळलं की केवळ मला या ठिकाणी भाषण देऊन चालणार नाही, तर मला श्रमिकांचा आवाज मला माझ्या साहित्यामधून मांडला पाहिजे. आणि मग अण्णाभाऊ साठेंची लेखणी ही त्या ठिकाणी तळपाला सुरू झालेली आहे मुंबईमध्ये, लक्षात ठेवून घ्या. पण ते तळपत असताना अण्णाभाऊ साठेंना काय फारसं नीट लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. परंतु त्यांनी प्रयत्न केला आणि शिकले. त्यांनी त्यांच्या मावस भावांकडून शिकले आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी लिखाणाला सुरुवात केली. आणि मग ती सुरुवात केल्यानंतर अनेक प्रकारच्या कथा ज्या वेळेला त्यांनी लिहिला आणि 2 पोवाडे लिहिले. त्याच्यामधल्या श्रमिकांचा पोवाडा पहिला होता आणि दुसरा पोवाडा होता लेनिनग्राडचा पोवाडा. लेनिनग्राडचा म्हणजे रशियामधला लेनिनचा जो काही कम्युनिस्ट चळवळीतला प्रभाव होता आणि तिथं जी क्रांती झाली त्या क्रांतीचा पोवाडा त्यांनी लिहिला. आणि त्या पोवाड्याच्या माध्यमातून त्यांची मुंबईवर ख्याती झाली. त्या एका पोवाड्याने त्यांना शाहीर म्हणून पदवी त्यांना मिळाली. आणि मग अण्णाभाऊ साठेंचं एक मुलं तयार झालं. आणि अण्णाभाऊ साठे मग सबंध मुंबईवर फिरत नव्हते, सबंध महाराष्ट्रभर फिरायला लागले. आणि महाराष्ट्रभर फिरून या ठिकाणी त्यांनी कामगारांच्या प्रश्नावरती जनजागृती करण्याचं काम केलं. कलापथकाचं नाव काय ठेवलं? कलापथकाचं नाव ठेवलं लाल बावटा कला पथक. लाल बावटा कला पथक.
लालबावटा कला पथकामध्ये कोण होते? लालबावटा कला पथकामध्ये त्यांच्या बरोबर होते शाहीर अमर शेख आणि आजऱ्याचे आमचे शाहीर गव्हाणकर. आणि या तिघांची मैत्री आणि त्याच्या पद्धतीनं मग अण्णाभाऊ साठेंनी आपल्या डफावरती थाप मारून आपल्या खड्या आवाजामध्ये अण्णाभाऊ साठे मग रान उठवलं. आणि मग त्या काळामध्ये होणारं कामगारांचं शोषण किती अन्यायी आणि जुलमी आहे, ही भांडवलशाही व्यवस्था माणसांचं श्रम चोरते आणि माणसाला उपाशी ठेवते आणि स्वतः मात्र झगमगाटी जीवन जगते. असली भांडवलशाही मला नको आहे. म्हणून मगाशीचे सर म्हणाले, काय म्हणाले? ये आजादी झूठी है, इस देश की जनता भूकी है. अरे घाम घालतो आम्ही, कष्ट करतो आम्ही, डोंगर फोडतो आम्ही, बंगले बांधतो आम्ही, रस्ते करतो आम्ही, सगळं काही आम्ही करतो, पण आम्हाला माणूस म्हणून जगता येत नाही. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याच्या आणि लेखणीचं वैशिष्ट्य आहे. काय म्हणाले ते म्हणाले, माझं लेखन प्रपंच एकाच कारणासाठी आहे, तो म्हणजे जगात जर सर्वश्रेष्ठ कोण असेल तर तो माणूस आहे. हे जग माणसानं निर्माण केलेलं आहे, ते कुठल्या नागोबानं नाही. आणि म्हणून जग माणसानं निर्माण केलंय, म्हणून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मान सन्मान त्याला मिळाला पाहिजे. म्हणून मी म्हणतो, जग बदल घालून घाव गेले सांगून माझं भीमराव. हे माझ्या भीमरावने सांगितलेलं आहे. नानाभाऊ साठेंनी ज्यावेळेला मुंबईवरती जे कवन लिहिलं, ही मुंबई यंत्राची तंत्राची, काय म्हणाले, ही मुंबई यंत्राची तंत्राची, भांडवलशाही हरामखोर भांडवलदारांची, त्यातला एक एक शब्द आणि शब्द जो आहे ना, तो फार महत्वाचा आहे. अण्णाभाऊ साठेंनी हे जसं एका बाजूला सुरुवात केलं, तसं कथांमधून त्यांनी बहुजन नायक आणि नायिका उभ्या केल्या. बहुजन नायक अनेक त्या काळातले साहित्यिक होते. बदामाचा शिरा खाऊन पंख्या खाली बसून मग ते लिहित होते प्रेयसी बद्दल, मग ते लिहित होते प्रेमाबद्दल, मग ते लिहित होते अमको तमको, ते सगळं. आणि अण्णाभाऊ साठेंचं वैशिष्ट्य होतं की अण्णाभाऊ साठेंनी तुमच्या माझ्या समाजातला बहुजन नायक आणि बहुजन नायिका उभी केली. बघा तुम्ही ती वैजयंता, बघा तुम्ही माकडीचा माळ, बघा तुम्ही फकीरा, बघा तुम्ही वारणेचा वाघ, हे सगळ्या काय आहे त्यांच्या. अहो काय माणूस आहे, ज्याला नीट शिक्षण घेता आलं नाही, पण प्रतिभा केवढी मोठी. या माणसानं 30 कादंबऱ्या लिहिलेल्या, 30 कादंबऱ्या. साधी गोष्ट नाही, आम्हाला 2 पानं लिहायचं होत नाही. 30 कादंबऱ्या माणसानं लिहिल्या, 22 कथा संग्रह, 22 कथा संग्रह. आणि एकूण त्या कथा संग्रह किती होतात 22 संग्रहामधून? 300 कथा. किती? 300 कथा. विचार करा तुम्ही. 15 वगनाट्य, वगनाट्य म्हणजे तमाशा बिमाशा आम्ही म्हणतो ते सगळं. 15 वगनाट्य, एक प्रवास वर्णन, अनेक पोवाडे, अनेक छक्कड, अनेक लावण्या, एवढं सगळं त्यांच्या खात्यावर. कसा उभा केला त्यांनी फकीरा? हा फकीरा कोण होता? ज्यावेळेस ते लहानपणी फिरत होते त्यावेळेला रानू मांग नावाचा त्यांचाच समाजातला, म्हणजे आपल्याच मांग समाजाचा एक हिरो. तो काय करायचा हिरो? तो हिरो दरोडे टाकायचा, पण तो दरोडे टाकून स्वतःच पोट भरत नव्हता. आताचे मोठे दरोडे मुंबईने दिल्लीला बसलेले आहेत, ते तसला दरोडेखोर नव्हता. तो दरोडेखोर माणुसकीचा दरोडेखोर होता. तो दरोडेखोर लोकांचा लुटायचा, परंतु उपाशी असणाऱ्या गोरगरीब वंचित समाजातल्या आया बहिणींना आणि भावांना मदत करणारा असा तो फकीर होता रानू मांग. आणि यांचं संबंध चित्रण त्यांनी फकीरा कादंबरीमध्ये दिलेलं आहे. वाचा ते जरा. ते त्यांनी फकीराला त्यांच्या सोबत होते आणि फकीराच्या जीवनाचा फार मोठा परिणाम अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर झालेला होता. लहानपणी जणू काय आता दुसरा फकीर अण्णाभाऊ साठेच होतात की काय, अशी परिस्थिती होती. परंतु त्यांच्या आईनं वालुबाईनं ओळखलं आणि मग पोराला मुंबईला पाठवलं. जरी मुंबईला पाठवलं असलं तरी पोरग काही त्यांच्यातला पिंड काही गेला नाही, मेला नाही. आणि म्हणून त्यांच्यातला फकीरा तसाच जिवंत राहिला आणि म्हणून त्यांनी फकीरा लिहिली. वारणेचा वाघ पिक्चर निघाला. हे वारणेचा वाघ सत्तू भोसले हे पात्र त्यांनी निर्माण केलं.
गावगुंडाने आया बहिणींच्यावर अत्याचार करत होते, अशा वेळेला तो मातीचा भाऊ उभा राहतो. सगळ्या आया बहिणींना आपला भाऊ वाटायचा. सत्तू भोसले हे पात्र त्यांनी उभं केलं आणि त्याच्यावरती पिक्चर निघाला वारणेचा वाघ. लक्षात ठेवून घ्या, वैजंता, माकडीचा माळ हे मराठीतले नामवंत अशा प्रकारचे चित्रपट. ज्या अण्णाभाऊ साठेंना एक वेळ पोटाला खायला मिळालं नाही, ज्या अण्णाभाऊ साठेंना मुंबईला चालत जावं लागलं, त्या अण्णाभाऊ साठेंना भारतातली सर्वात मोठी चित्रपट संस्था ज्याला म्हणतात इफ्टा, त्या इफ्टा संस्थेचं अध्यक्षपद मिळालं. अध्यक्षपद मिळालं त्या संस्थेचं. आणि मित्र कोण? तुम्ही डोक्याला हात लावाल मी नाव सांगितलं तर. त्यांचे मित्र अण्णाभाऊ साठेंचे पृथ्वीराज कपूर, राज कपूर, बलराज साहनी, नरगिस दत्त, ही सगळी त्यांची मित्रमंडळी. बघा, एक मांग समाजातला अण्णाभाऊ म्हणजे तुकाराम आणि ही मित्रमंडळी, काय जादू होती. आणि इफ्टाचे अध्यक्ष केलं त्यांना. जगातला इतिहास एक मांगाचा माणूस एवढ्या मोठ्या संस्थेचा अध्यक्ष होतोय, ही साधी प्रतिभा नाही आहे. आता सगळी ब्राह्मणांच्या ताब्यात गेल्या. महाराष्ट्राचं चित्रपटसृष्टी, महाराष्ट्राची नाट्यसृष्टी सगळी अभिजनांच्या वर्गात, बहुजनांच्या हातात काय नाही. आता कलेचा संबंध ज्या वेळेला पैशाशी नव्हता त्यावेळेला ती बहुजनांच्या हातात होती, आणि कलेचा संबंध ज्या वेळेला पैशाशी आला त्यावेळेला ती अभिजनांच्या हातात गेली. अण्णाभाऊ साठेंचं एवढं वेगळेपण की त्यांनी ज्या कथा लिहिल्या त्या कथांवरची चित्रपट निघायला लागले. त्या कथांवरती अनेक वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन व्हायला लागलं. आणि कम्युनिस्ट चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे एक अशा प्रकारचं वारं तयार झालं होतं की संबंध महाराष्ट्रभर डप घेऊन शोषितांचा आवाज या ठिकाणी आपल्या लेखणीतून मांडायला सुरुवात केली. हे अण्णाभाऊ साठे काय म्हणत होते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे असंच म्हणत होते की मला पोटाला खायला मिळत नाही, माझ्या अंगावर कपडा नाहीये, भलेही मी झोपडीत राहतोय, मी चाळीत राहतोय, पण मी या ठिकाणी ठरवलेलं आहे की या महाराष्ट्रातला, या देशातला जो कष्टकरी बहुजन शूद्राती शूद्र समजल्या जाणाऱ्या ज्या लोकांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली नाही, ज्यांना मान सन्मानाने संधी मिळाली नाही, अशा लोकांना मान सन्मान मिळाला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी संघर्ष करणार. मग ते केवळ जातीसाठी संघर्ष करत होते का? नाही, जातीसाठी संघर्ष नव्हता, तो वर्गाचा संघर्ष होता. एक कष्टकरी आणि एक भांडवलशाही व्यवस्था. आणि म्हणून हा वर्ग संघर्ष मार्क्सच्या सिद्धांताच्या पातळीवर त्यांनी समजून घेतला. म्हणून अण्णाभाऊ साठे हे कॉम्रेड झाले. अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाबासाहेबांचा विचार त्यांनी अंमलात आणायला सुरुवात केली. महात्मा फुल्यांचा विचार समजून घेतला. ही सगळी माणसं जे महामानव होते ते सगळे महामानव अण्णाभाऊ साठेंचे आदर्श होते. अण्णाभाऊ साठे इकडं आले. इकडं आल्यानंतर थोडे दिवस गावाकडे आल्यानंतर तिथं आणखीन एक त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. ए बाळा लवकर बस खाली. त्यांच्या जीवनाला अनेक कलाटणी मिळाली. अण्णाभाऊ साठे हे एका मोठ्या क्रांतिकारकांच्या सहवासात आले. त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सहवासात आले. क्रांतिसिंह नाना पाटील भाषणाला उभे राहायचे. त्याच्या अगोदर मैदान गाजवायचं काम अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गवानकर करायचे. आणि एक तासभर या ठिकाणी खिंड लढवायचे. आणि मग खाली बसलेले क्रांतिसिंह नाना पाटील स्टेजवर यायचे. स्टेजवर कुणीच नसायचं. सगळ्या लोकांना वाटायचं अजून क्रांतिसिंह कसे काय आले नाहीत, क्रांतिसिंह कसे आले नाहीत. आणि मग क्रांतिसिंह नाना पाटील उठून यायचे. अशा प्रकारचा भारदस्त गडी तुम्हाला सांगतो, रांगड्या भाषेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील बोलायला उभे राहायचे. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो क्रांतिसिंह नाना पाटील अण्णाभाऊ साठेंच्या पाठीवरती थाप मारायचे आणि माझं लेखापार काम सोपं केलंच म्हणायचे. कारण क्रांतिसिंह नाना पाटील पत्री सरकाराच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरोधातली लढाई जशी लढत होते
तशी इथल्या असणाऱ्या कुलकर्णी इनामदार जोशांच्या विरोधातली लढाई सुद्धा अण्णा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील लढत होते. आणि म्हणून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या त्या भूमिगत चळवळीमध्ये पत्री सरकारमध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंचा फार मोठा सहभाग होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारचा हा त्यांचा प्रवास, एक साहित्यिक, एक क्रांतिकारक, एक मोठा लोकशाहीर आणि शोषितांचा बहुजनांचा आवाज आपल्या लेखणीच्या माध्यमातून या ठिकाणी जगासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं. असे ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांना मुंबईपर्यंत जाताना पैसे नव्हते, चालत जाणारे अण्णाभाऊ साठे, त्यांना एका वेळेला रशियाला विमानातनं प्रवास करावा एवढी त्यांना संधी मिळाली. हे माझ्या अण्णाभाऊ साठेंचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेने माझा रशियाचा प्रवास, ते विमानाचा प्रवास सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. हे सुद्धा तुम्ही किती रोमांचकारी काय तुम्ही वाचा. आणि अण्णाभाऊ साठे शेवटी ज्या वेळेला चळवळीतनं थकले भागले, त्यावेळेला अण्णाभाऊ साठे जरा थोडासा या ठिकाणी जरा वेगळ्या मार्गाकडे लागले. आणि वेगळ्या मार्गाकडे लागत असताना तुम्हाला सांगतो, त्यांनी आपली लेखणी थांबवली नाही. लेखणी थांबवलेली नाही. चिमणीच्या त्या उजेडाखाली बसून अण्णाभाऊ साठेंनी आपली पुस्तकं लिहिलेली आहेत, एवढं लक्षात ठेवून घ्या. म्हणजे काय प्रतिभा असेल त्या माणसाची. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये शरीर साथ देत नव्हतं, तरी सुद्धा हा माणूस थांबला नाही. तरी सुद्धा हा माणूस या ठिकाणी लिहित राहिला, आपला आवाज लोकांच्या समोर आणत राहिला. आणि आपल्या आवाजानं या देशामध्ये श्रमिकांचं राज्य आलं पाहिजे, या देशामध्ये कष्टकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे, या देशामध्ये घाम गाळणाऱ्या स्त्रियांना सन्मान मिळाला पाहिजे, असा मोठा विचार आपल्या साहित्यातून मांडला. म्हणून बाबासाहेबांना ते खूप मानायचे. आणि म्हणून ते म्हणले, जग बदल घालून गाव गेले मज सांगून विमराव. शेवटचा आता त्यांना एकच माहित होतं की या देशामध्ये जर आपल्याला परिवर्तन करायचं असेल, या देशामध्ये श्रमिकांच्या हातामध्ये सत्ता यायची असेल, या देशातल्या बहुजनांना सन्मानाने जगता येणारच असेल, तर तो एकमेव विचार आहे, तो क्रांतीचा विचार आहे. म्हणून मी एका बाजूला बाबासाहेबांना घेणार आणि एका बाजूला कार्ल मार्क्सला घेणार. आणि म्हणून मार्क्स एका बाजूला आणि बाबासाहेब एका बाजूला घेऊन आयुष्यभर या ठिकाणी ते पूर्णपणे शोषितांचा आवाज मोठा करत राहिले, विद्रोह करत राहिले. हा अण्णाभाऊंचा विचार आहे. त्यांच्या बारीक सारीक गोष्टी मी फार सांगत बसणार नाही. आता तुमची आमची जबाबदारी काय? तुमची आमची जबाबदारी काय? नदाब सर आले, काय चांगलं भाषण केलं, लय भारी चांगलं बोलल्या, लय भारी चांगलं बोलले. घराकडे जाऊन काय करणार? घराकडे जाऊन काय करणार? मस्तपैकी टीव्हीवरती चांगली आवडती सिरियल येते, मग ते सिरियल बघणार, जेवणाचं ताट घेणार, जेवणाचं ताट घेऊन खाणार, सिरियल बघणार. अण्णाभाऊ साठे आणि नदाब सर गुडुक. हे नाही चालायचं, हे नाही चालायचं. अण्णाभाऊ साठेंनी मगाशी मी वाक्य म्हणालो, या जगामध्ये ही पृथ्वी, हे जे काही सुजलाम सुफलाम आज दिसते किंवा हे जे चांगलं सगळं दिसतंय, हे निर्माण करण्याचं काम माणसाने केलेलं आहे. या जगामध्ये माणूस सर्वश्रेष्ठ आहे, देवापेक्षाही श्रेष्ठ माणूस आहे. म्हणून मी देव मानणार नाही. हा विचार बुद्धांनी दिला, हा विचार बाबासाहेबांनी दिला, हा विचार महात्मा फुल्यांनी दिला आणि तोच विचार अण्णाभाऊ साठेंनी दिला. मी कर्मकांड करतो का? मी माझ्या घरामध्ये कुठल्या देवदेवतांना मानतो? माझ्या घरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा फोटो नाही, माझ्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो नाही, महात्मा फुले सावित्रीबाईंचा नाही. माझ्या मात्र अंगात येतंय, हा माझ्या अंगात येतंय. हे नाही चालणार, हे नाही चालणार. अण्णाभाऊ साठेंनी पूर्णपणे याचा विरोध केलेला आहे. तुम्ही जर अण्णाभाऊ साठेंचे वारसदार असाल ना, तर माझी तुम्हाला विनंती आहे की हे सगळं बंद झालं पाहिजे, बंद झालं पाहिजे. अदानी अंबानीच्या बायकोच्या अंगामध्ये येतंय काय? येतंय? एखाद्या नटीच्या अंगामध्ये येतंय काय? येतंय? नाही ना, त्यांच्या अंगात येत नाही. त्यांच्या अंगात पैशाची दिवी येते आणि आमच्या अंगात हे बदललं पाहिजे. तेव्हा अंधश्रद्धेपासून दूर राहणारा विवेकवादी विचार म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा विचार आहे. अन्यायाच्या विरोधामध्ये उभा राहण्याचा विचार अण्णाभाऊ साठेंचा आहे. आज अनेक लोक मांगवाडा या खिशात आहे,
महारवाडा या खिशात आहे. हे पाहिजे तुम्हाला? पाहिजे काय? अण्णाभाऊ साठेंचा वारसा सांगायचा असेल तर राज्यकर्ती जमात बना. राज्यकर्ती जमात बना. स्वतःला विकू नका, स्वाभिमान गहाण ठेवू नका. अरे अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष स्वाभिमानासाठी होता. अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष आत्मसन्मानासाठी होता. माणूस म्हणून जगण्याची संधी मिळण्यासाठी होता. आणि आम्ही स्वतःला विकायला लागलोय. काय आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठे हाय व? अहो सांगा मला अदानी अंबानी बाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठा नामचा वाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठा नामचा वाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठा नामचा वाटा कुठं हाय व? तिथं बिराड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर, तिथं बिराड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर माझ्या आईचं फडकं धुडकं. अहो माझ्या आईचं फडकं धुडकं धाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं हाय व? इथं मिठात शिजते तुरी, तिथं मुर्गी काटा सुरी. इथं मिठात शिजते तुरी, तिथं मुर्गी काटा सुरी. अहो दावा मला कटलेस मुर्गी, अहो दावा मला कटलेस मुर्गी काटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं हाय व? घाम शेतात आमचा गळ, चोर आयतच घेऊन पळ. घाम शेतात आमचा गळ, चोर आयतच घेऊन पळ. धड चोरांचा हा पळण्याचा, धड चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं हाय व? इथं बिराड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर, तिथं बिराड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर माझ्या आईचं फडकं धुडकं धाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं हाय व? म्हणून वामनदादा शेवटी म्हणतात ते फार महत्वाचं आहे. शोधा सारे साठे चला, आज पाडू वाटे चला. शोधा सारे साठे चला, आज पाडू वाटे चला. अहो वामन दादा आमचा घुगरी, अहो वामन दादा आमचा घुगरी वाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं हाय व? आणि सांगा धनाचा वाटाने आमचा वाटा कुठं हाय व? दोन मिनिटं स्तब्धच राहू दे. खूप खूप धन्यवाद सर. मागच्या एकाच कार्यक्रमामध्ये मी असंच म्हटलेलं की या शिरोळ तालुक्यामध्येच कस्तुरी नावाचं हरिण आहे आणि आम्हाला ते घालून होतं. आणि परत एकदा आपण आपल्या वाणीने सिद्ध केलं की आम्ही जे म्हणतो तेच बरोबर आहे. कारण आम्ही सगळीकडे शोधत होतो व्याख्याते आणि आम्हाला आमच्या शिरोळमध्येच हेरवाडमध्ये घावले. एवढं अतिशय अभ्यासपूर्ण क्रांतिकारक साहित्यिक अण्णाभाऊ आज आम्हाला कळाले. नुसतंच अण्णाभाऊ आम्हाला घोषणेत नाही तर आजपासून आम्ही त्यांना आमच्या अभ्यासात सुद्धा उतरणार. आणि ज्या ज्या महामानवांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं, आपलं हे आयुष्य म्हणजे असंच कुणाची देण नाही, यासाठी खूप कष्ट काढलं. आणि ते कष्ट ऐकत असताना बघाच्या सरांनी आपल्या वाणीतून एक शब्द आणि शब्द सांगितला. अण्णाभाऊचा जीवनपट काय होता. वेळ प्रसंगी उपाशी राहून राहिले, ते उपाशी आज राहिले त्यावेळेला. म्हणून आज आपण पोट भरून जेवत आहे ही सत्यस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून
त्या सर्व महापुरुषांनी आपल्या आयुष्याचं जे त्याग केला त्याचं जाण आणि भान ठेवून आजपासून आपण इथून वागलो पाहिजे. आणि या कार्यक्रमाचा सर हा एकच हेतू होता, मगाच्या आपण सर्व म्हणत होतो, तर कुठल्याही जाती धर्मात नाही तर माणूस म्हणून वागलं पाहिजे. कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे. तर जी जात म्हणून आपल्याला मिळालंय ती जात नष्ट करण्याचं काम आपण इथून पुढे सर्वांनी करू. आणि हाच या कार्यक्रमाचा आशय ठेवून परत एक या मगाचपासून मान्यवर आलेत, लेखनं आलेत आमचे जमले साहेब, त्यांचं या आमच्या सर्वांमार्फत स्वागत करूया. आणि परत एक वेळ मी सांगतो की ज्या ज्या मान्यवरांनी इथे उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी आमच्या सर्वांच्या मार्फत त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि यानंतर सत्काराचा कार्यक्रम मान्यवरांच्याच हस्ते घ्यायचा आहे. तत्पूर्वी मी सुरज सरांना विनंती करतो की आपल्या ज्या समाजामध्ये 10वी 12वी उत्तीर्ण झालेले आहेत त्या मुलांचा गौरव करण्याचं काम जो कार्यक्रम आहे तो सर्वांनी पुढे चालू ठेवा अशी विनंती करतो. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय गणितचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच मानवाच्या उद्धारासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती वाहिली अशा थोर महापुरुषांना त्रिवार वंदन. व आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा औचित्य साधून आपण व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अशा महामानवांना त्रिवार वंदन. आज आपण व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. बरेच जण म्हणतो की संगमनगर व सम्यक क्रांती फाउंडेशन हे नेमकं सम्यक क्रांती फाउंडेशन काय आहे. मगाशी दोघांनी मला विचारलं की सम्यक क्रांती फाउंडेशनचा नेमका अर्थ तुम्ही सांगा. सम्यक क्रांती फाउंडेशन म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो, बराच वेळ झालेला आहे. सम्यक क्रांती फाउंडेशन शिरोळचा आपला आहे. हा उद्देश काय आमच्या फाउंडेशनचा की आपल्या समाजातील जे गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या बुद्धीनुसार मदत करणे, म्हणजे थोडक्यात काय की शैक्षणिक जे असेल की शैक्षणिक त्या विद्यार्थ्याला मदत करणे. मग त्यामध्ये वह्या पुस्तक असतील, दप्तर असतील. हे आमचा सुरुवातीला 10 जणांचा ग्रुप होता, नंतर 20 झाला, आता आमचा तो 40 वर संपलेला आहे. आणि ह्या ग्रुपमुळे आमचं कर्तव्य काय म्हणतो की बाबासाहेबांमुळे जे म्हटलं जातं की घातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुमच्यामुळे. आणि ह्या विचार चालू सुद्धा आम्ही प्रत्येक महिने 500-500 रुपये गोळा करतो. आणि त्यातून आपल्या समाजामध्ये फक्त आपला समाज असं न म्हणता की आपल्या समाजामध्ये शिरोमध्ये सर्व जाती धर्माचे जे विद्यार्थी आहेत ज्याची खरेच घरची आर्थिक परिस्थिती कमी आहे, थोडक्यात की तो अभ्यासात हुशार आहे, पारंगत आहे, परंतु कोणत्या ना कोणत्या घरची अडचणीमुळे त्याला वह्या मिळत नाही किंवा पुस्तक मिळत नाहीत आणि त्याला पुन्हा पाकळी देऊन आपण त्याला प्रोत्साहन देण्याचं आम्ही काम करतो. आणि गेले वर्षभर आम्ही करत आहेत. बऱ्याच विद्यार्थी कोणत्याही एका जातीला न घेता सर्व जातीचे विद्यार्थी यांना आम्ही मदत करत आहे. जरी तुमच्या सांगण्यात एखादा विद्यार्थी कोण असा आढळला ज्याची परिस्थिती आर्थिक हालाकीची आहे परंतु तो विद्यार्थ्यात प्राणींगण आहे, अभ्यासात प्राणींगण आहे, असे विद्यार्थी आपण नक्कीच मदत करू. हा झाला शैक्षणिक आमचा एक जो उपक्रम आहे तो. दुसरा आहे की सामाजिकमध्ये सांगायला म्हटलं की गेले 1.5 वर्ष झाले आम्ही सम्यक क्रांती फाउंडेशन मार्फत विविध कार्यक्रम घेत आहोत. महापुरुषांच्या जयंती असतील, त्यानंतर व्याख्यानमाला असेल, संविधान दिन असेल, बाबासाहेबांची जयंती असेल. आम्ही जयसिंगपूरमध्ये 2 मिनिटं शांत राहा बा. जयसिंगपूरमध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारेवर नाटिका ठेवली होती आपल्या शामराव पाटील यड्रावकर यांच्या नाट्यगृहामध्ये की लोकांना की लक्षात यावं की जसं म्हटलं की सांगणं आणि बघणं फरक आहे. तो कृतीशील ते व्यक्ती बघितलं, जसं म्हटलं जातं आपण एका पिक्चर बघतो तो माणसांच्या स्मरणात राहतो, त्या पद्धतीने आम्ही देखावा जसं नाटक म्हणतात नाटक आम्ही सादरीकरण सांगलीची टीम होती. हा 1 तासाचा नाटिका होता, तो कार्यक्रम आयोजित केला होता. जवळजवळ जे नाट्यगृह आहे ते आम्हाला आवडून सांगण्यास वाटते पूर्ण नाट्यगृह भरले, नंतर प्रेक्षक खाली बसले. म्हणजे एवढा प्रतिसाद आहे. फक्त आपण काम करत राहिलं पाहिजे. आपल्याला प्रसिद्धी म्हणा किंवा प्रसिद्धी मत घ्यायची नाही, परंतु विचारधारा जी आहे ती विचारधारा आम्हाला सर्व लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. नंतर आणखी एक गोष्ट, आपल्या इथे शिरोमध्ये धनगर समाज आहे, धनगर वस्ती पण आहे. त्या ठिकाणी आजपर्यंत कधी व्याख्यानाचा कार्यक्रम झाला नव्हता. मग त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या मुलांना म्हणलं की असं आपल्या इथं आईलेबा होळकर जयंती आहे आणि होळकर जयंती निमित्त आपण व्याख्यान आयोजित करूया का. त्यांचा पण आम्हाला
रिझल्ट चांगला आला की काय अडचण आहे करूया, आणि त्यांच्या माध्यमानं आणि सम्यक क्रांती फाउंडेशन यांच्या उद्देशानं आम्ही तिथं अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त व्याख्यानाचं आयोजन केलं. आणि बाबासाहेब नदाफ व्याख्यान हेच वक्ते होते, अत्यंत मार्मिक भाषेत आणि सगळ्यांना सोप्या भाषेत समजेल असं त्यांनी व्याख्यान तिथं आपले बोलले. आणि ते एवढा प्रतिसाद आम्हाला आला की एकही व्यक्ती त्या सभासद बसला होता, एकही व्यक्ती पण हल्ला नाही शेवटपर्यंत. सांगण्यात तात्पर्य काय की आपण काय नवीन करत असतो की त्या लोकांना ते घेण्याची इच्छा पण असते, परंतु आपण ते कार्यक्रम घेत नसतो. लोकांना ऐकण्याची इच्छा असते, परंतु कार्यक्रम नसल्यामुळे लोक येत नाहीत. फक्त पुन्हा पुन्हा मी सांगतो की तुम्ही तुमच्या समाजामध्ये काय पेरता तेच उगवणार आहे, तुम्ही तुमच्या मुलाबाळांना काय शिकवता तेच ते शिकणार आहेत. त्यामुळे शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा तुम्ही सांगितली पाहिजे. तर विचारधारा तुम्ही सांगितला तर ते त्यांच्या मनावर रुजणार आहेत. मगाशी सरांनी म्हटलं की किती जणांनी पुस्तकं अण्णाभाऊ साठेंची वाचले आहेत, बऱ्याच जणांचे हात खालीच होते. तुम्ही वाचन केलं पाहिजे. तुम्ही वाचला तर विचार करणार आहे, विचार केला तर मनन करणार आहे, आणि मनन केला तर चिंतन करणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ते वाचनामुळे होतात. छोटी छोटी पुस्तकं मिळतात ते तुम्ही वाचत चला, तुमच्या ज्ञानात भर होईल. आणि ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांना तुम्ही आतापासून संस्कार द्या की शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा सांगितली पाहिजे. काय परिस्थितीने आता परिस्थिती काय त्याची विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे. बराच वेळ झालेला आहे, जास्त वेळ घेत नाही. जी जबाबदारी दिली त्या जबाबदारी मोडतो. आपल्या समाजामध्ये जे 10वी-12वी विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांचा सत्कार समारंभाचं नियोजन माझ्यावर दिलेलं आहे. ही सर्व पुस्तके दायक अमर कांबळे सर यांनी दिलेले आहेत. त्यांचं पुण्याच्या हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. तसेच ही सर्व पुस्तकं आम्ही नरेंद्र दाभोलकर सर यांची पुस्तके आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन याची पुस्तके घेत आहे. ही छोटी छोटी पुस्तकं आहेत, पण या पुस्तकात प्रत्येक पुस्तकातून बोध घेण्यासारखं आहे, म्हणून ते आम्ही पुस्तकं या मुलांना दिलेले आहेत. आणि सर्व विद्यार्थी तुम्हाला एक सांगतो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं होतं, आणि वाक्य तितकंच खरं आहे. आपल्याला शासनकर्ती जमात बनायचं आहे, तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षण घेतला तर तुम्ही नोकर होणार आहे, आणि शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आजकालची आपण परिस्थिती बघतो, शिक्षण पूर्ण काळाची गरज आहे. आणि 10वी-12वी विद्यार्थी जे आम्ही सत्कार करत आहोत, आपल्या संगमनगरचे सर्व तरुण मंडळी यांच्या मार्फत आपण जो तुमचा सत्कार करतो याचा उद्देश असा आहे की तुम्हाला प्रेरणा मिळायला पाहिजे. प्रेरणा काय मिळायला पाहिजे की आता जे 10वीला मार्क मिळाले असेल, समजा एका विद्यार्थी 60 मिळाले असतील, 70 मिळाले असेल, त्याला 70 पुढच्या तुम्ही 80 पर्यंत जायला पाहिजे. ज्याला 80 त्याला 90 पर्यंत जायला पाहिजे. त्या प्रेरणा देण्यासाठी आपण सत्कार समारंभ ठेवलेला आहे. आणि तुम्ही ह्याच्यापेक्षा अत्यंत कसा अभ्यास करता येईल, वाचन कसं वाढवता येईल याचा विचार करा, यासाठी सत्कार केलेला आहे. आणि मी सत्काराला सुरुवात करतो. प्रथम 10वी उत्तीर्ण झालेले आहेत त्या मुलींचा आपण सत्कार करूया. प्रथम सरिता सूर्यकांत आवळे याचा मी सत्कार करण्यासाठी माननीय आरिफ माने साहेब यांना विनंती करतो. त्याला गुलाबपुष्प एक छोटंसं पुस्तक देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर श्रद्धा पुंडलिक आवळे गजानन संपत साहेब यांना विनंती करतो, त्यांना पुस्तक सत्कार करायचा आहे. धन्यवाद साहेब. त्यानंतर मानसी कांबळे ठीक आहे. सुमन विनायक चौगुले त्यांचे पालक आले असतील ना, पालक आले काय ठीक आहे. यानंतर मुलांमध्ये जयंत अमोल आवळे मी रावसाहेब बळीपाडे साहेब यांना विनंती करतो की त्याला पूर्ण पुस्तकी सत्कार करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर शिवराज किशोर आवळे या मुलाचा सत्कार अशोक कांबळे मामा तुम्हाला विनंती करतो या मुला सत्कार करायचा आहे. प्रिया बाबा सावळे या विद्यार्थ्याचा खंडेराव हिरवाडे साहेब यांना विनंती करतो तुम्ही सत्कार करायचा आहे. खंडेराव हिरवाडे धन्यवाद.
त्यानंतर नमन पांढरे ठीक आहे. रविराज प्रदीप भोरे या विद्यार्थी सत्कार मी जांभळे साहेब यांना विनंती करतो विद्या सत्कार करावा. गुलाब पुष्प पुस्तक द्यायचं जांभळे साहेबांनी. धन्यवाद. विश्वजित माने आहे काय ठीक आहे. रजित विनायक चौगले ठीक आहे. हे विद्यार्थी आले त्यानंतर आपलं फुल पुस्तक घेऊन जायचं आहे. मी पुन्हा एकदा एक आवर्जून सांगतो की आम्हाला अत्यंत सम्यक क्रांती फाउंडेशन अत्यंत आपुलकी वाटते की संगमनगर तरुण मंडळ आम्ही फक्त शब्द टाकला आणि तुम्ही नेटकं असं नियोजन केलेलं आहे. नेटकं म्हटलं तर अवघड करणार नाही. म्हणजे साऊंड सिस्टीम असेल इतर ज्या गोष्टी आहेत तुम्ही अत्यंत चांगली नियोजन केलेलं आहे. इथून पुढे तुम्ही कधी आम्हाला हात मारा, आम्ही तुमचं कायम सोबत असू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. पुढचा कार्यक्रम संतोष करतो. बाबासाहेब गायकवाड हेरवाड ज्यांना महाराष्ट्र राज्य लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा सत्कार त्यांना मी विनंती करतो की हा सत्कार आपण स्वीकारायचा आहे. आणि सत्कार करण्यासाठी मी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल वाले साहेबांना विनंती करतो की त्यांनी या सरांचा अध्यक्ष मानून
अण्णाभाऊ साठे यांच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला मार्गदर्शन ज्यांनी केलं ते नदाब सर, तसेच सर्व प्रमुख उपस्थिती व आपण सर्व बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशभरात एव्हाना रशियापर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती
मोठ्या उत्साहानं साजरी केली गेलेली आहे. आणि ह्या जयंतीमध्ये त्यांचे विचार सर्व समाजापुढे मांडण्याचं काम या सर्व समाज बांधवांनी केलेलं आहे. त्याचमध्ये महत्त्वाचं योगदान सम्यक क्रांती फाउंडेशनच्या मार्फतही देण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेलं आहे. त्याबद्दल मी सम्यक क्रांती फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. खरं तर अण्णाभाऊ साठेंचे विचार, त्यांचं कार्य सरांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. खूप मनापासून आणि खूप ज्या आपल्या सर्वांना माहीत नसेल असे विचार सरांनी आपल्याला मांडलेले आहेत. हे विचार प्रत्येकजण एकदम लक्षात आणि मनापासून ऐकत होते आणि नक्कीच ह्या विचारांचा सर प्रत्येकाच्या मनावर चांगला परिणाम झालेला दिसून येईल असं मला आजच्या या वातावरणात दिसून येते. सर, आपण अण्णाभाऊंचे विचार सगळे मांडलेत, पण त्याबद्दल आता जास्त बोलणं मला योग्य ठरणार नाही. पण मी आपणास आज एक ग्वाही देतो की आजची ही पिढी आहे, हे विचार पुढे नेण्याचं आणि ह्या विचारांना वागायची जबाबदारी या पिढीने आता घेणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व त्यांच्या कार्यात योगदानात आम्ही सर्व ही पिढी आपण सांगतो की ही जी आज आपण जयंती साजरी केलेली आहे ह्याच्यापेक्षा चांगली विचारांची जयंती, अण्णाभाऊंचे कार्य हे पुढच्या वर्षीपर्यंत अजून चांगल्या पद्धतीने त्याचा परिणाम आपल्याला जाणवला जाईल. चांगले विद्यार्थी घडतील, विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने सम्यक क्रांती फाउंडेशन असेल, आम्ही सर्व समाजातील जे जे होतकरू असतील, जे जे समाजाला बळकट करण्याचं काम करत असतील त्यांना सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. अण्णाभाऊ साठेंचे विचार पूर्ण जगात कसे त्यांचं नावलौकिक राहील या पद्धतीनं आम्ही आज या पूर्ण संगमनगर वासियांच्या वतीनं, पूर्ण समाजाच्या वतीनं आपणास ग्वाही देतो. आपण खूप चांगले विचार मांडले, त्याचा विचाराचा परिणाम माझ्याबरोबर पण सगळ्यांच्यावर परिणाम खूप चांगल्या पद्धतीने झाला आहे, जेणेकरून आम्हाला पुढचे जगण्याची आणि विचार करण्याची दिशा मिळालेली आहे. त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि मला इथं कार्यक्रमात बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर कार्यक्रमाचं या आभार प्रदर्शन करण्यासाठी माननीय आवळे सरांना मी विनंती करतो आणि या आभार दादाजी आवळे सर आभार मानतील. त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल. हे दोन टाका साठी त्यांच्या 104व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी सम्यक क्रांती फाउंडेशन यांचं बहुमोल असं सहकार्य लाभलेलं आहे. प्रथमतः आमच्या संगमनगरकडून या फाउंडेशनचं खूप खूप आभार. यानंतर आज या कार्यक्रमासाठी आपला बहुमूल्य वेळ काढून आमचा कार्यक्रम पार पडला असे सर्व आलेले पाहुणे, सर्व मान्यवर यांचं शाब्दिक सुखमानं स्वागत आणि आभार. त्याबरोबर पत्रकार बंधू, समस्त ग्रामस्थ, माझे मित्र हे सर्व आमच्या कार्यक्रमाला आपला वेळ काढून उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा हा छोटासा कार्यक्रम संपला असं मी अध्यक्षांच्या जाहीर करतो. धन्यवाद. कृपया सर्वांनी